नमस्कार मंडळी, तुम्ही अनेक वेळा असं ऐकलं असेल की चांगल्या लोकांच्या मागे नेहमी काहीतरी अडचणी असतात आणि तुम्ही स्वतःही हे अनुभवलं असेल. चांगले कर्म करणाऱ्या चांगल्या लोकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. असं का? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना. जे चांगले काम करतात त्यांना इतक्या संकटांना सामोरे जावे लागते, तर जे अधर्माच्या मार्गावर आहेत ते बहुतेक आनंदी आणि जीवनाचा आनंद घेतात. हा प्रश्न तुमच्याही मनात कधीतरी आला असेलच. तर आज आपण याचे उत्तर जाणून घेऊया. या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीकृष्णांनीच दिले आहे. हे उत्तर तेच आहे जे भगवद्गीतेमध्ये लिहिलेले आहे आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिले होते. भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार अर्जुनाच्या मनात जेव्हा जेव्हा कोणतीही दुविधा निर्माण व्हायची तेव्हा तेव्हा तो श्रीकृष्णांकडे जात असे. एकदा अर्जुन श्रीकृष्णांकडे गेले आणि म्हणाला की त्याला कशाची तरी काळजी वाटत आहे आणि त्याला श्रीकृष्णांकडून त्याचं उत्तर हवे आहे. श्रीकृष्णाने विचारलं, काय प्रश्न आहे? तर अर्जुन म्हणाला, मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते, तर वाईट लोक आनंदी का असतात? अर्जुनाच्या तोंडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, माणूस जसे विचार करतो आणि अनुभवतो तसे काहीही घडत नाही, परंतु अज्ञानामुळे त्याला सत्य समजू शकत नाही. अर्जुनाला कृष्ण काय बोलत होते हे समजू शकले नाही. मग श्रीकृष्णाने त्याला समजून घेण्यासाठी काय सांगितले हे तुम्हाला माहिती आहे का? श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, मी तुला एक कथा सांगतो. ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो. आता तो मनुष्याच्या इच्छांवर अवलंबून आहे की त्याने धार्मिकतेचा मार्ग निवडायचा की अधर्माचा. कथेची सुरुवात करताना श्रीकृष्ण म्हणाले, एका शहरात दोन पुरुष राहत होते. एक माणूस व्यापारी होता ज्याच्या जीवनात धर्माला खूप महत्त्व होते. तो उपासनेवर विश्वास ठेवत होता. तो दररोज मंदिरात जात होता आणि दानधर्मही करत होता आणि दररोज देवाची पूजाही करीत होता. दुसरीकडे दुसरा व्यक्ती पूर्णपणे विरुद्ध होता. तो दररोज मंदिरात जात असे, परंतु पूजा करण्यासाठी नाही, परंतु मंदिराबाहेरच्या चपला चोरत असे. दानधर्म आणि धर्माशी त्याचा काहीही संबंध नव्हता. काही वर्षानंतर एके दिवशी मुसळधार पाऊस पडतो. त्यावेळी मंदिरात पुजारी शिवाय कोणीच नव्हते. ही गोष्ट दुसऱ्या माणसांना कळल्यावर हीच योग्य संधी आहे असे समजून त्याने मंदिराचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला आणि पंडिताची नजर चुकवून मंदिराचे सर्व पैसे चोरले. त्याच वेळी तो व्यापारीही मंदिरात आला. दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला. तेथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. कसं तरी तो तिथून पळून जाण्यास यशस्वी झाला, पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडले नाही. धावत असताना मंदिराबाहेर त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि तो जखमी झाला. मग व्यापारी लंगडू लागला आणि वाटेत त्याला मंदिरातून पैसे चोरलेल्या माणसाला तो भेटला. तो चोर म्हणाला, आज माझे नशीब चमकले, मला एकाच वेळी इतके पैसे मिळाले. हे सर्व पाहून त्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटले आणि त्याने घरातील सर्व देवांची चित्रे काढून टाकली. दोघेही काही वर्षांनी मरण पावले. मृत्यूनंतर जेव्हा दोघेही यमराजाकडे पोहोचले आणि त्या सत्पुरुष असलेल्या व्यापाऱ्याने समोर चोराला पाहिले तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने संतापून यमराजांना विचारले, मी नेहमी सत्कर्म करत होतो, दानधर्मावर विश्वास ठेवला होता, त्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि वेदना झाल्या आणि या व्यक्तीने नेहमीच वाईट कृत्य केली, तरीही याला नोटांनी भरलेलं बंडल मिळालं. असा भेदभाव का? यावर यमराज म्हणाले, वत्सा, तुझा गैरसमज आहे. ज्या दिवशी तुझा अपघात झाला तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता, पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही, फक्त किरकोळ दुखापत झाली.
तुला या दुष्ट चोरांबद्दल जाणून घ्यायचे आहे. खरं तर याच्या नशिबात राजयोग होता, पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे त्याचे रूपांतर फक्त पैशाच्या गाठोड्यात झाले. कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर आता तुला मिळाले असेल. देव तुमच्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे असे समजणे अजिबात खरे नाही. देव आपल्याला कोणत्या स्वरूपात काय देतो हे माणसाला समजत नाही, पण आज जर तुम्ही चांगले कर्म करत राहाल तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते. म्हणूनच आपण आपल्या चांगल्या कर्मांमध्ये बदल करू नये, कारण त्याचे फळ आपल्याला या जन्मात मिळतेच. म्हणूनच माणसाचे कर्तव्य आणि त्याने नेहमी सत्कर्म करावे, कारण श्रीकृष्णाने गीतेतही सांगितले आहे की कोणाचे कर्म व्यर्थ जात नाही, मग ते चांगले असो की वाईट असो. जय श्रीकृष्ण. तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.